ओके, तर आता आपल्याला स्टडी करायचं आहे हायड्रॉलिक ब्रेक्स. ओके, आता इथे लक्ष द्या. हे जे सिलेंडर आहे S1 याला म्हणतात मास्टर सिलेंडर. ओके, हे दिस इज फर्स्ट सिलेंडर. इट इज कॉल्ड ॲज मास्टर सिलेंडर अँड दीज आर स्लाव सिलेंडर किंवा स्लेव सिलेंडर. S1, H2, S3, S4. These are slave cylinder and this is master cylinder M1. ओके, मागचे दोन व्हील्स असतात, मागचे दोन टायर्स असतात, तिथे हे दोन ब्रेक्स आहेत किंवा हे दोन सिलेंडर मागच्या दोन व्हील्सना मागच्या दोन टायर्सना अटॅच केलेत. तर हे दोन सिलेंडर आहेत ते पुढच्या दोन टायर्सना अटॅच केलेत आणि हे मास्टर सिलेंडर आहे ते ब्रेक पॅडल असतो त्या ब्रेक पॅडलला अप्लाय केले, ब्रेक पॅडलला कनेक्ट केलं आहे. ओके, ॲज कम्पेअर टू स्लॅब सिलेंडर, ह्या सिलेंडर मास्टर सिलेंडर आहे त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली स्मॉल असतो. आता ब्रेक पॅडल तुम्ही प्रेस केलं की ऑब्विसली हे जे पिस्टन आहे हा इनवर्डला मूव्ह होणार, बरोबर आहे. बाय अप्लाइंग फोर्स एफ यू आर गोइंग टू प्रेस ब्रेक पॅडल. सो त्यामुळे पिस्टन आतमध्ये मूव्ह झाला आणि प्रेशर चेंज झाला. P इज इक्वल टू F/A. आता मास्टर सिलेंडर आहे ह्याचा क्रॉस सेक्शन कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. P इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू A, त्यामुळं चेंज इन प्रेशर कम्पॅरेटिव्हली लार्ज असेल. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ दिस लार्ज चेंज इन प्रेशर गेट डिस्ट्रीब्युटेड युनिफॉर्मली थ्रू आउट दिस लिक्विड इनसाइड दॅट पाईप. ओके, हे जे पाईप्स आहेत ह्या पाईपच्या आतमध्ये ब्रेक ऑइल भरलेलं आहे. ह्या सिलेंडरच्या आतमध्ये देखील ब्रेक ऑइल आहे. तुम्ही मास्टर सिलेंडरचं तुम्ही ब्रेक पॅडल प्रेस केलं की मास्टर सिलेंडर आहे त्याचा पिस्टन इनवर्डला मूव्ह झाला. मास्टर सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. सो त्या केसमध्ये चेंज इन प्रेशर कम्पॅरेटिव्हली लार्ज असेल. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ दिस लार्ज चेंज इन प्रेशर गेट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू आउट द फ्लुइड, थ्रू आउट द लिक्विड, थ्रू आउट द ब्रेक ऑइल आणि ते ह्या स्लेव सिलेंडरपर्यंत पोचेल. ऑब्वियसली ड्यू टू चेंज इन प्रेशर स्लेव सिलेंडर आहे त्याचे पिस्टन आउटवर्डला मूव्ह होतील. स्लेव सिलेंडर आहे त्याचे पिस्टन आउटवर्डला मूव्ह झाले. स्लॅब सिलेंडरचे पिस्टन आउटवर्डला मूव्ह झाले. ऑब्वियसली आतमध्ये जे ब्रेक ऑइल भरलं आहे त्या ब्रेक ऑइलचं व्हॉल्यूम चेंज होईल. हे व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट मेंटेन करायचं असेल तर ऑब्वियसली ह्या पिस्टनला कनेक्ट झालेले फ्रिक्शन पॅड आहेत ते टायर्सना अपोज करतील, ते टायरच्या अगेन प्रेस होतील, ऑब्वियसली ब्रेक अप्लाय होईल. लक्षात आलं? हे हायड्रॉलिक ब्रेकचं वर्किंग प्रिन्सिपल. मी पुन्हा एकदा रिपीट करतो, नीट लक्ष देऊन ऐका. इथे 4 सिलेंडर यूज केलेत जे 4 टायर्सना कनेक्ट झाले. ओके, आणि एक मास्टर सिलेंडर आहे जे ब्रेक पॅडलला कनेक्ट झाले. मास्टर सिलेंडरचा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे. व्हेन यू आर गोइंग टू प्रेस ब्रेक पॅडल फोर्स गेट अप्लाइड ऑन दिस पिस्टन. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया कम्पॅरेटिव्हली स्मॉल आहे त्यामुळे चेंज इन प्रेशर इज कम्पॅरेटिव्हली लार्ज. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ दिस लार्ज चेंज इन प्रेशर गेट युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड थ्रू द ब्रेक ऑइल. ऑब्वियसली ड्यू टू दिस प्रेशर स्लॅब सिलेंडर आहेत ह्याचे पिस्टन आउटवर्डला मूव्ह होतील. आतमध्ये जे ब्रेक ऑइल आहे त्याचं व्हॉल्यूम चेंज होईल, त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होईल. इन ऑर्डर टू मेंटेन कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑफ ब्रेक ऑइल हे जे पिस्टन आहे त्यांना कनेक्ट झालेले जे फ्रिक्शन पॅड असतील ते रोटेटिंग डिस्क ऑफ टायर त्यांना प्रेस करतील. ऑब्वियसली ब्रेक गेट अप्लाइड. लक्षात आलं? मग आता सपोज करा मास्टर सिलेंडर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A1 आहे आणि स्लॅब सिलेंडर आहे त्याचा एरिया ऑफ क्रॉस सेक्शन A2 आहे. ब्रेक पॅडलवर आपण अप्लाय केला आहे स्मॉल फोर्स F1. अकॉर्डिंग टू पास्कल लॉ तो कन्वर्ट होईल इंटू लार्ज फोर्स, कम्पॅरेटिव्हली लार्ज फोर्स F2. बरोबर आहे? सो P इज इक्वल टू F1 A1 आणि हेच प्रेशर पुढे स्लॅब सिलेंडरमध्ये देखील ट्रान्समिट झालं. स्लॅब सिलेंडरच्या केसमध्ये हे असेल F2 A2. देअरफॉर F1 A1 is equal to F2 A2. Therefore F2 is equal to F1
इंटू A1/A2. हे झालं फोर्स विच अपोजेस मोशन ऑफ टायर्स. क्लिअर झालं. तर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट. हे JEE नीटला फार लागणार नाही आहे. हे फक्त थेअरीवाले पॉईंट आहेत जे आपल्याला सिलेबसमध्ये आहेत, त्यामुळे कव्हर करावे लागणार आहे. आता पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे मेजरमेंट ऑफ प्रेशर. प्रेशर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याला म्हणतात बॅरोमीटर. प्रेशर मेजर करण्यासाठी जे इन्स्ट्रुमेंट यूज करतात त्याला म्हणतात बॅरोमीटर. ओके. आपल्याकडे 2 बॅरोमीटर असतात. एक आहे तो म्हणजे मर्क्युरी बॅरोमीटर, तर दुसरा ओपन ट्यूब मॅनोमीटर. ओके. मग मर्क्युरी बॅरोमीटरचा मी डायग्राम ड्रॉ करतो. ही एक डिश आहे कंटेन विथ मर्क्युरी आणि ही एक ग्लास ट्यूब आहे. ग्लास ट्यूब having length 1 meter and cross sectional area having length 1 meter and diameter about 1 centimeter. आता ह्या डिशमध्ये मर्क्युरी घेतलेली आहे. ओके. मी मर्क्युरी बॅरोमीटरचं वर्किंग तुम्हाला सांगू लागलो आहे. मर्क्युरी बॅरोमीटर कन्सिस्ट ऑफ अ डिस्क containing small amount of mercury. There is one glass tube whose length is about 1 meter and diameter about 1 centimeter. This tube is completely filled with mercury up to top. This glass tube is completely filled with mercury and this glass tube is inverted into dish. हिला ह्या डिशमध्ये इन्व्हर्ट केलं. सम मर्क्युरी विल स्पिल आउट. काही मर्क्युरी इथून बाहेर येणार आहे डिशमध्ये. सो ऑब्वियसली लेवल ऑफ मर्क्युरी इनसाइड ग्लास ट्यूब विल डिक्रीज. आता एक लक्ष द्या, या पोर्शनमध्ये एअर नाही आहे, सो या पोर्शनमध्ये व्हॅक्यूम क्रिएट झालं आहे आणि यालाच म्हणतात टॉर्शिलीज व्हॅक्यूम. ओके. आता मी हा पॉईंट कन्सिडर केला ए, हा पॉईंट बी, हा पॉईंट सी आणि हा पॉईंट देखील सी. आता पॉईंट सी बघा, ग्लास ट्यूबच्या आउटसाईडला आहे. दोन्ही पॉईंट सी जे घेतले ते ग्लास ट्यूबच्या आउटसाईडला आहेत आणि पॉईंट बी आहे तो मात्र ग्लास ट्यूबच्या आतमध्ये. ओके. आता ह्याच्या वरच्या बाजूला व्हॅक्यूम आहे. व्हॅक्यूम असेल तर ऑब्वियसली तिथे प्रेशर 0 असणार. सो प्रेशर ॲट पॉईंट ए 0 असेल. प्रेशर ॲट पॉईंट सी इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर, कारण हे 2 पॉईंटच्या वर एअर आहे. हे दोन्ही पॉईंट ॲटमॉस्फिअरला एक्सपोज झालेत, त्यामुळे ऑब्वियसली तिथे एअर असणार आहे. त्यामुळे ह्या 2 पॉईंटचं प्रेशर म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर असणार आहे. प्रेशर ॲट पॉईंट बी इज सेम ॲज दॅट ऑफ प्रेशर ॲट पॉईंट सी बिकॉज दिस 3 पॉईंट्स आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. आत्ताच आपण पास्कल लॉ स्टडी केला, हायड्रोस्टॅटिक पॅराडॉक्स स्टडी केलं. प्रेशर असतं ते हाईटवर डिपेंड असतं. सो हे तिन्ही पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. आता बी पॉईंटचं प्रेशर ॲट पॉईंट बी इज नथिंग बट प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस एच रो जी. या पॉईंटला प्रेशर असणार आहे ते ॲटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे ए पॉईंटचं प्रेशर प्लस हा जो लिक्विड कॉलम आहे, ह्या लिक्विड कॉलमची हाईट सपोज करा एच आहे, तर त्या लिक्विड कॉलमचं प्रेशर असणार आहे. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज नथिंग बट प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस एच रो जी. प्रेशर ॲट पॉईंट ए 0च आहे. सो प्रेशर ॲट पॉईंट बी इज नथिंग बट एच रो जी. सो आपण बी पॉईंटचं प्रेशर मेजर केलं इन टर्म्स ऑफ लेवल डिफरन्स. सो प्रेशर ॲट पॉईंट ए आलं एच, प्रेशर ॲट पॉईंट बी आलं एच रो जी. मग प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट सी इज इक्वल टू ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअरफॉर ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज इक्वल टू एच रो जी. सो हे प्रेशर आपण डिटरमाइन केलं
इन टर्म्स ऑफ इन टर्म्स ऑफ लेवल डिफरन्स. क्लिअर झालं. तर हे मर्क्युरी बॅरोमीटर. तसाच दुसरा बॅरोमीटर आहे तो म्हणजे ओपन ट्यूब बॅरोमीटर. आता ओपन ट्यूब बॅरोमीटर कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब. ओपन ट्यूब बॅरोमीटर कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब. ही झाली यू ट्यूब. one arm of U-tube is open and other arm is connected to the cylinder D. ओके. हा ओपन ट्यूब बॅरोमीटर आहे. ओपन ट्यूब मॅनोमीटर आहे. यूट्यूब मॅनोमीटर सारखाच आहे हा, फक्त इथे दोन आर्म्स आहेत, त्यांची लेंथ सेम नाही आहे. एक आर्म आहे तो इट इज ओपन टू ॲटमॉस्फिअर आणि सेकंड आर्म आहे त्याला कनेक्ट केलं आहे टू द कंटेनर डी. ह्याच्यामध्ये लिक्विड फिल केलं आहे, नॉन व्हिस्कस लिक्विड फिल केलं आहे, म्हणजे जनरली वॉटर किंवा केरोसिन फिल करतात. ओके. हा लेवल डिफरन्स असेल. ओके. आणि हा लेवल डिफरन्स आहे एच. हा पॉईंट ए विच इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर. हा पॉईंट बी. हा पॉईंट सी. बी आणि सी दे आर ॲट सेम हॉरिझॉन्टल लेवल. ओके. तर हा ओपन ट्यूब मॅनोमीटर इट कन्सिस्ट ऑफ यू ट्यूब. वन एंड इज एक्सपोज टू ॲटमॉस्फिअर अँड अदर एंड इज कनेक्टेड टू कंटेनर डी. ओके. इट इज फिल्ड विथ लिक्विड, नॉन व्हिस्कस लिक्विड like water, kerosene in order to get better level difference. ओके. आता ह्याच्यामध्ये लिक्विड भरल्यानंतर या आर्ममध्ये लेवल आहे ती अप टू पॉईंट सी आहे, तर या आर्ममध्ये लेवल आहे ती अप टू पॉईंट ए आहे. ओके. मी 3 पॉईंट कन्सिडर केलेत. एक पॉईंट आहे तो ए ॲटमॉस्फिअरला एक्सपोज केला आहे. दुसरा पॉईंट बी आहे तो लिक्विडच्या इंटिरियरमध्ये आहे. तिसरा पॉईंट सी आहे तो ह्या कंटेनर डीच्या आतमध्ये जी एअर असेल त्या एअरला एक्सपोज झाला आहे. बी आणि सी पॉईंट सेम हॉरिझॉन्टल लेवलला आहेत. आता प्रेशर ॲट पॉईंट ए इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. बरोबर आहे. प्रेशर ॲट पॉईंट ए इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. प्रेशर ॲट पॉईंट सी इज नथिंग बट प्रेशर ॲट पॉईंट बी. प्रेशर ॲट पॉईंट बी इज इक्वल टू प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस एच रो जी. बरोबर आहे. एच रो जी वरचा जो लिक्विडचा कॉलम आहे हा लिक्विड कॉलम आहे, त्याचं प्रेशर पण आपल्याला घ्यावं लागणार. म्हणजे प्रेशर ॲट पॉईंट बी इज नथिंग बट प्रेशर ॲट पॉईंट ए प्लस प्रेशर ड्यू टू दिस लिक्विड कॉलम. प्रेशर ॲट पॉईंट ए इज नथिंग बट ॲटमॉस्फेरिक प्रेशर. देअरफॉर पी बी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. पी बी इज इक्वल टू पी सी. देअरफॉर पी सी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. आता सपोज करा हा जो कंटेनर डी आहे ह्याच्या आतमध्ये प्रेशर पी आहे. ऑब्वियसली पॉईंट सी कंटेनरला एक्सपोज झाला आहे, म्हणजे पी सी इज नथिंग बट पी असणार आहे. सी पॉईंटचं प्रेशर आणि कंटेनरमधले ए आहे ह्यांचं प्रेशर सेम असणार आहे, म्हणजे पी सी इज इक्वल टू पी असणार आहे. देअरफॉर पी इज इक्वल टू पी झिरो प्लस एच रो जी. देअरफॉर पी मायनस पी झिरो इज इक्वल टू एच रो जी. आता पी म्हणजे ॲब्सोल्यूट प्रेशर आणि पी झिरो म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग आपण कालच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं आहे. डिफरन्स इन ॲब्सोल्यूट प्रेशर अँड ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज नथिंग बट गेज प्रेशर. देअरफॉर गेज प्रेशर इज नथिंग बट एच रो जी. तर ओपन ट्यूब मॅनोमीटर असतो त्याला यूज करतात टू मेजर गेज प्रेशर. तर गेज प्रेशर आलं एच रो जी. क्लिअर झालं. तर आपण बघा हा
खूप लेंथी टॉपिक आहे. प्रॉपर्टी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ टॉपिकचं नाव 1 मिनिट. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड, ज्याच्यामध्ये आपण प्रेशर हा पॉईंट स्टडी केला, सरफेस टेन्शनचे पॉईंट स्टडी केले आणि व्हिस्कॉसिटीचे रिलेशन स्टडी केले. याच्यामध्ये काय काय येतं बघा. प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड, प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स, त्यानंतर प्रेशर ड्यू टू लिक्विड कॉलम, ॲब्सोल्यूट प्रेशर अँड गेज प्रेशर, हायड्रोस्टॅटिक पॅरोडॉक्स, त्यानंतर पास्कल लॉ, ॲप्लिकेशन ऑफ पास्कल लॉ म्हणजे हायड्रॉलिक ब्रेक्स अँड हायड्रॉलिक लिफ्ट, देन बॅरोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर, ओपन ट्यूब बॅरोमीटर, सरफेस टेन्शनचा पार्ट आणि फ्लुइड डायनॅमिकचा पार्ट. हे एवढं सगळं येतं. ओके, आपला सेकंड टॉपिक संपला आहे. नेक्स्ट टॉपिक आता आपण कोणतं चालू करायचं ते मी तुमच्याशी डिस्कस करेन आणि मग आपण चालू करूयात. ओके, थांबूया.